आजच्या लेक्चरला आपण डिपार्टमेंटेशन म्हणजे काय बघणार आहोत आणि डिपार्टमेंटेशनचे जे बेस आहेत, बेसिकली डिपार्टमेंटेशन कशा पद्धतीने क्लासिफाईड केले जातात त्या बेसवरती आजचा क्वेश्चन असेल. सो लेट स्टार्ट. डिपार्टमेंटेशन इज means of dividing the large functional organization into smaller flexible administrative unit. Departmentation, that means dividation of department into smaller parts. Dividation of organization into smaller parts. आपण होल ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या पार्ट मध्ये जेव्हा डिवाइड करतो तेव्हा त्याला आपण म्हटलेलं आहे डिपार्टमेंटेशन. क्लिअर? सिंपली लक्षात ठेवा. डिपार्टमेंटेशन मीन्स डिवायडेशन ऑफ ऑर्गनायझेशन or department in a different part, different department. It is grouping of activity into unit, sub-unit, which is known as department, division, section, branch, etc. आता डिपार्टमेंटेशन मध्ये फक्त मोठे डिपार्टमेंटच आहेत का? तर नाही. डिपार्टमेंटेशन मध्ये डिव्हिजन आहेत, युनिट आहेत, ब्रांचेस आहेत आणि डिपार्टमेंट आहेत. दॅट इज वाय हियर सेड it is a grouping of activity into unit and sub-unit, which is known as department, division, section, branch, etc. The process of grouping of activity into unit for the purpose of administration, it is called departmentation. आता हे डिपार्टमेंटेशन आपण का बरं करतोय? जेणेकरून आपलं हे जे ऍडमिनिस्ट्रेशन वर्क आहे हे स्मूथली कंडक्ट झालं पाहिजे. That is why the purpose of departmentation is smoothly conducting of day-to-day activity. Okay, डिपार्टमेंटेशनचा पर्पज लक्षात आलं? क्लिअर झालं का बघा? इंट्रो मध्ये सिंपली आपण काय सांगितलं? डिपार्टमेंटेशन मीन्स डिवायडेशन ऑफ ऑर्गनायझेशन इनटू स्मॉलर पार्ट such as department, division, then branches, etc. such as पासूनच कंटिन्यू करा. आणि थर्ड सेंटेन्स मध्ये the purpose of departmentation is smoothly conducting of business activity. क्लिअर? आता त्याचे क्लासिफिकेशन दिलेले आहे. फर्स्ट आहे डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन. ओके, बाय आहे ना इथे. फर्स्ट टाइप आहे डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन. ऍज इट इज न घेता लिसन अँड देन राईट. काय सांगते बघा आपण इथे? डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन मीन्स डिपार्टमेंटेशन डिवायडेड इनटू डिफरंट फंक्शन. डिपार्टमेंट कॉमन वर्ड असेल. डिपार्टमेंटेशन फंक्शन मीन्स डिपार्टमेंट डिवायडेड इनटू डिफरंट फंक्शन सच ॲज. बेसिकली कोणते फंक्शन असतात ऑर्गनायझेशन मध्ये? मार्केटिंग, सेल्स, परचेस, ओके, फायनान्स. ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज क्लासिफिकेशन जेव्हा ऑर्गनायझेशनचं केलं जाईल तेव्हा त्याला आपण म्हणतोय डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन. क्लिअर? फर्स्ट पॉइंट लक्षात आलं का? डिवायडेशन ऑफ डिपार्टमेंट as per the different function such as, example फक्त पुढे ऍड करायचे, such as production, marketing, finance, personal, purchase, engineering, accounting. जे तुमच्या लक्षात राहतील असे फक्त एक्झाम्पल पुढे ऍड. पहिलं सेंटेन्स कॉमनच ठेवायचं प्रत्येक एक्सप्लेनेशन मध्ये. डिपार्टमेंटेशन डिवायडेड ऍज पर दी फंक्शन. आता असेच टाइप चालू होते. डिपार्टमेंटेशन बाय फंक्शन, डिपार्टमेंटेशन बाय एरिया, डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट. दीज आर द बेस ऑफ डिपार्टमेंटेशन. फर्स्ट क्लिअर? सेकंड, आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. दॅट इज वाय एक मी कॉमन सेंटेन्स सांगितले आणि तुम्हाला त्याचं आता एक्सप्लेनेशन तयार करायचं. सेकंड पॉइंट पासून पहिला पॉइंट क्लिअर झालाय? काय सांगितलं बघा मी? पहिलं सेंटेन्स कॉमन, फक्त वर्डिंग चेंज होणार आहे आता नेक्स्ट पॉइंट पासून. डिपार्टमेंटेशन डिवायडेड ऍज पर दी. पहिला पॉइंट आहे फंक्शन म्हणून फंक्शन वर्डिंग आलं. डिपार्टमेंटेशन डिवायडेड ऍज पर दी फंक्शन सच ऍज आणि एक्झाम्पल लिहिले. दॅट्स इट. क्लिअर? सेकंड पॉइंट आहे डिपार्टमेंटेशन बाय, स्पेलिंग चुकले, डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट. मी ऍक्च्युली ते प्रोडक्टलाच बाय केलेले त्यामुळे बाय झाले तिथे. फक्त बाय लक्षात घ्या. डिपार्टमेंटेशन बाय प्रोडक्ट. पहिलं सेंटेन्स सांगा, कोण सांगेल? ऍज पर दी प्रोडक्ट. दॅट्स इट. डिपार्टमेंटेशन डिवायडेड ऍज पर दी प्रोडक्ट सच ऍज. प्रोडक्ट कोणते असतात ते प्रोडक्ट फक्त इथे ऍड करा.
कोणतेही ऑइल, पेस्ट, डिटर्जंट, जे तुम्हाला प्रोडक्ट आवडतात ते प्रोडक्टची नावं ऍड करा. क्लिअर? सेकंड पॉइंट, डिपार्टमेंटेशन डिवायडेड ऍज पर दी प्रोडक्ट, सच ऍज प्रोडक्टची नावं, ऑइल, पेस्ट, सोप एक्सेट्रा. दॅट्स इट. बस एवढंच लिहायचं. सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन आहे हा. थर्ड टाइप, geographical area. Again, departmentation divided as per the geographical area, such as कोणते geographical एरिया असतात? रुरल एरिया, अर्बन एरिया, सेमी अर्बन एरिया, टायनी एरिया. ओके, हे वेगवेगळे geographical एरिया आहेत. तर त्याचे एक्झाम. बॉईज लक्षात येते ना? Departmentation divided as per the geographical area, such as rural area, urban area, semi urban area, tiny area. बेसिकली अर्बन रुरल म्हटलं तरी बस. चलो नेक्स्ट पॉइंट नंबर 4, डिपार्टमेंटेशन बाय कस्टमर. आता बेसिकली ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या टाईपचे कस्टमर असतात. एक असतात होलसेलर, रिटेलर, मॅन्युफॅक्चरर. ओके, सो दिस इज द टाइप्स ऑफ कस्टमर. सेम सेंटेन्स पहिलं बोटअप करा. डिपार्टमेंटेशन डिवायडेड ऍज पर दी कस्टमर, किंवा थोडंसं काय अजून चेंज तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. डिपार्टमेंट डिवायडेड इनटू ऍज पर दी कस्टमर. डिपार्टमेंट क्लासिफाइड ऍज पर दी कस्टमर. डिपार्टमेंट बाय कस्टमर मीन्स डिवायडेशन ऑफ डिपार्टमेंट ऍज पर दी कस्टमर. जसं तुम्हाला चेंज करायचं असेल तर करा. आणि फॉर एक्झाम्पल मध्ये कोणते कस्टमर आहेत? इंडस्ट्रियल कस्टमर, देन होलसेलर, रिटेलर अँड कंझ्युमर. होलसेलर, रिटेलर, कंझ्युमर. नेक्स्ट झालं. डिपार्टमेंटेशन बाय प्रोसेस. Mostly these types of department is found in manufacturing organization. प्रोसेस जनरली एखाद्या प्रोडक्ट वरती काही प्रोसेस केल्यानंतर मग प्रोडक्ट तयार होतं फायनली, तर ते त्याला आपण म्हणतो डिपार्टमेंटेशन बाय प्रोसेस. ओके, अगेन सिंपल मध्ये लिहायचं असेल डिपार्टमेंट डिवायडेड ऍज पर दी प्रोसेस. ओके, आता बेसिकली प्रोसेस कोणत्या कोणत्या होतात? सिविंग असेल, लेबलिंग असेल, पॅकिंग असेल, ह्या प्रोसेस आहेत ना. आणि मग तुमचं फायनल प्रोडक्ट होणार आहे. तर ते एक्झाम्पल ऍड करा. विविंग, सिविंग, पॅकिंग, लेबलिंग, जे ING वाले आठवत आहेत ते ऍड. ठीक आहे, झाले. चल नेक्स्ट. फास्ट होत नाही ना? नेक्स्ट, डिपार्टमेंट बाय टास्क फोर्स. Department classified as per the task force. These types of base used in the day-to-day activity as well as specialized project. पहिले सेंटेन्स कॉमन. these types of form किंवा these types of base department classified as per the task force. these types of base कधी यूज केला जातो? इन डे टू डे ऍक्टिव्हिटी ऍज वेल ऍज इन अ स्पेशल प्रोजेक्ट. जेव्हा तुम्हाला एखाद्या स्पेशल प्रोजेक्ट साठी काही लोकांना अपॉइंट करायचं असतं ना, तेव्हा टास्क फोर्स डिपार्टमेंट वेगळं इंट्रोड्यूस केलं जातं. म्हणजे ऍट द सेम टाइम ऑर्गनायझेशन रन मल्टिपल प्रोजेक्ट. that time some people work on a project, some people work on B project, some people work on D project. that time organization introduce task force department. ओके, कॉन्सेप्ट लक्षात आली. लास्ट, डिपार्टमेंटेशन बाय द टाइम. डिपार्टमेंटेशन बाय द टाइम.
So department classified as per the time basis, as per the time basis, or as per the shift. ओके, जसं आता इथे हॉस्पिटलमध्ये वगैरे ह्या टाइमचे डिपार्टमेंट यूज केले जातात. जसे मॉर्निंग शिफ्टला वेगळे एम्प्लॉईज काम करतात, देन नाईट शिफ्टला वेगळे काम करतात. त्या पद्धतीने टाइम डिपार्टमेंट म्हणजे ते टाइम डिपार्टमेंट काय करतं, फक्त टाइमचं रेकॉर्डिंग ठेवतं की ह्या टाइमला इतके इतके एम्प्लॉईज काम करत होते, ह्या टाइमला इतके इतके एम्प्लॉईज काम करत होते, दॅट्स इट. त्यांचा अटेंडन्स हे करणं वगैरे हे काम टाइम डिपार्टमेंट मेंटेन करतो. तो काय मेन्शन केलं? Departmentation by time means department divided as per the time. Okay, such as morning, day, night shift, etc. And basically these types of base prefer in educational institution, hospital, hotel. Okay, example mention केला तरी चालेल. Fire brigade. Clear? Okay. Next question. What is span of control? What is span of control? Explain types of span of control. What is span of control? Explain types of span of control. So, पहिल्यांदा बघूया आपण span of control means what? So, span of control means the number of subordinate that can be managed effectively and efficiently by the superior in the organization. So, span of control means एक जो superior आहे, superior म्हणजे कोण? Manager. Okay, जो middle level ला आहे. So, superior how can handle easily or effectively number of employees at the same time. एका वेळी एखादा सुपिरियर किती एम्प्लॉईज ना हँडल करू शकतो. समटाइम एखादा सुपिरियर आहे तो जास्त एम्प्लॉईज ना हँडल करेल. एखादा एम्प्लॉईची जर थोडीशी कॅपॅबिलिटी कमी असेल तर तो म्हणेल की नाही, मला फारसा मॉब शक्य नाहीये हँडल करणं, मी थोड्याच एम्प्लॉईज ना हँडल करेल. दिस इज कॉल्ड द स्पॅन ऑफ कंट्रोल. स्पॅन. ओके, स्पॅन ऑफ कंट्रोल. Then it suggests how the relation are designed between the superior and subordinate in an organization. आता हे जे हँडलिंग आहे, इथे सुपिरियर जो हँडल करतोय त्याचे दोन सिच्युएशन आहे. एक आहे की खूप डे टू डे टास्क रेग्युलर चालू आहे, दॅट टाइम सुपिरियर सेड आय कॅन हँडल ओके लार्ज नंबर ऑफ एम्प्लॉईज ऍट द सेम टाइम, बिकॉज मला प्रत्येक ठिकाणी जाऊन लक्ष द्यायची गरज नाहीये, प्रत्येक जण आपापले छान काम करत राहते. नाही, काही कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे, कॉम्प्लेक्स टास्क आहे, कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आहे, दॅट टाइम सुपिरियर सेड आय कॅन हँडल ओनली फ्यू एम्प्लॉईज ऍट द सेम टाइम बिकॉज दिस इज द कॉम्प्लिकेटेड टास्क. ओके, आय डोंट टेक लॉट्स ऑफ रिस्क. ओके, तुम्हाला मी काही रिस्क वगैरे घेणार नाही, मी थोड्या एम्प्लॉईजना हँडल करेन, मी माझं काम बेस्ट करेन. कधी दोन सिच्युएशन सांगितले, लक्षात आलं? नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल म्हटलेलं आहे याला आणि वायडर स्पॅन ऑफ कंट्रोल म्हटलेलं आहे. Wider span of control means subordinate can handle large number of employees at the same time. Wider. Okay. Narrow मध्ये काय सांगतो आपण? Superior can handle few number of employees at the same time. आता हे नॅरो कधी येईल आणि वायडर कधी येईल? क्लिअर? वायडर कोणत्या सिच्युएशन मध्ये असणार आहे? इन डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये वायडर स्पॅन ऑफ कंट्रोल अप्लाय होतं. नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल कधी अप्लाय होईल? एखादा कॉम्प्लिकेटेड टास्क आहे. कॉन्सेप्ट लक्षात आली आहे का? इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. नॅरो मध्ये आपण सांगतोय की जो सुपिरियर आहे तो थोड्याच एम्प्लॉईजना हँडल करतो, कारण टास्क पण कॉम्प्लिकेटेड आहे, दॅट इज वाय तो कमी एम्प्लॉईजना हँडल करतो. वायडर मध्ये एकच सुपिरियर आहे, तो नंबर ऑफ एम्प्लॉईजना जास्त हँडल करतोय, कारण टास्क सिंपल आहे, रेग्युलर आहे, दॅट इज वाय ही ऑर शी कॅन इझिली हँडल लार्ज नंबर ऑफ एम्प्लॉईज. दॅट्स इट. कॉन्सेप्ट लक्षात आली? आता इथे नॅरोचं एक एक्झाम्पल दिलंय आणि वाईडचं दिलेलं आहे. इथे हा एक मेन सुपिरियर आहे, ऍट द सेम टाइम हे हँडल और ही हँडल लार्ज नंबर ऑफ पीपल. वाईडर. नॅरो मध्ये आता याला ना फ्लॅट ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. फ्लॅट आहे ना, अशी काय होते ते ती वाढत जाते. एक आहे, त्याच्या भोवतीने आजूबाजूला एम्प्लॉईज आहे, आणि याला टॉल म्हटलेला आहे. सो टॉल कुठे म्हटलंय, नॅरो कुठे म्हटलंय, लक्षात ठेवा. ओके, टॉल कोण आहे? नॅरो टॉल आहे आणि फ्लॅट कोण आहे? वाईड और वाइडर. क्लियर? So same think here, say now this narrow span of control means
Narrow span of control means a single manager or superior oversee a few subordinate. तो फक्त कमी लोकांवरती काय करतोय तर ओव्हरसी करतोय किंवा सुपरवाइज करतोय. सो दिस गिव्ह राईज टू टॉल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. याला टॉल ऑर्गनायझेशन असं म्हटलेलं आहे. आता नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोलचं काही ऍडव्हान्टेजेस दिलेले आहे. त्याच्यामध्ये बघा वन बाय वन. क्लोज सुपरविजन इज पॉसिबल बिकॉज ऑफ नंबर ऑफ सबऑर्डिनेट इज फ्यू. त्याच्या अंडर काम करणारे एम्प्लॉईज कमी आहे. दॅट मीन्स सुपिरियर कॅन इझिली close supervise on his subordinate. Then close control of subordinate इझिली कंट्रोल करू शकतोय. जसं आपण म्हणतो ना की मोठा क्लास आहे, कोण मस्ती करतं पटकन लक्षात येत नाही. तसं तुमचा क्लास आहे, तुमच्या क्लासमध्ये कोण लक्ष देत आहे, कोण लक्ष देत नाहीये, इझिली लक्षात येतं. राईट, दॅट मीन्स क्लोज सुपरवायझर. आता तुमचा क्लास हा नॅरोचं एक्झाम्पल असेल की वायडरचं असेल, तुम्ही स्वतःला कोणत्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर कराल जर FI BCom शी कम्पेअर केलं तर? नंबर ऑफ सबऑर्डिनेट. बघा मी FI BCom शी तुम्हाला कम्पेअर करायला सांगते. मग तुम्ही नॅरो आहात की तुम्ही वायडर आहात? कसे वायडर असाल? पण तुमचं नंबर ऑफ सबऑर्डिनेट तुम्ही कमी आहात ना, दॅट मीन्स नॅरो. आणि सपोज खूप मोठा, आता ही जर तुमची लाईन ठरवली अशी ठेवायची तर ही थोडीशी कमीच होणार आहे. FI BCom ची मोठी वाढेल की नाही, म्हणजे ती टॉल होईल. त्याच्यामध्ये अगेन आपण हायरार्की करू शकतो. दॅट इज क्लिअर. Then fast communication, we can easily communicate to each other because of few number of subordinates. The manager can supervise each of his subordinate intimately. The nature of work is usually complicated. Objective साठी लक्षात ठेवा, नॅरो कधी अप्लाय होतो, वायडर कधी अप्लाय होतो. नॅरो मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, कॉम्प्लिकेटेड टास्क असेल तर नॅरोला चान्स आहे, नॅरो यूज करायचं सांगितलं जातं. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बिटवीन सुपिरियर अँड सबऑर्डिनेट पॉसिबल आहे, कारण फ्यू नंबर आहे, त्यामुळे दे कॅन इझिली कम्युनिकेट टू इच अदर. देन मोर लेअर इन द हायरार्की ऑफ मॅनेजमेंट. जसं आपण सांगितलं की इथे लेअर येऊ शकतात. जसं आता मी परवाच्या आपल्या प्रोग्राम मध्ये एकाने एक काम करा, तो त्याच्या अंडर दोघांना मॅनेज करतोय. एखादा पर्सन आहे तो अगेन त्याच्या अंडर दोघांना काम करतोय. म्हणजे हायरार्कीच्या लेवल काय झाल्या तर इन्क्रीज होत गेले. क्लिअर. डिसएडव्हान्टेजेस सुद्धा काहीतरी बघायला मिळत आहेत. जसं पहिलं आहे टू मच कंट्रोल. जसं तुम्ही म्हणता अरे कंटाळा आलाय, पण जांभळ्या देऊ शकत नाही कारण मॅडमचं लक्ष आहे, क्लासमध्ये स्टुडंट पण कमी आहेत, लक्ष द्यायला लागेल, आहे की नाही. दॅट मीन्स टू मच कंट्रोल कधी कधीतरी कंटाळा येतो, ओबियस आहे. आणि अशा वेळी हा थोडासा डिसएडव्हान्टेजेस होऊ शकतो. जसं आपल्याला माहित असतं बघा की आपण टीचर सोबत नसतील ना इथे सुपरविजनच्या वेळी तर हा भरपूर लिहू शकतो, पण टीचर समोर येऊन उभे राहिले तर मात्र लिहिताना थोडंसं किती थापा लावणार ना टीचरच्या समोर, असं होतं की नाही. त्यामुळे आपण फारसं लिहायला तयार होतो. इट्स अ व्हेरी नॉर्मल थिंग, राईट. सो टू मच कंट्रोल हा डिसएडव्हान्टेजेस सुद्धा होऊ शकतो. सेकंड, मेनी लेवल ऑफ मॅनेजमेंट. जसं आपण सांगितलं की एका कामाच्या अंडर खूप साऱ्या लेवल येत असल्यामुळे लेवल इथे थोड्याशा जास्त होतात. देन हाय कॉस्ट. ओके, हाय कॉस्ट सुद्धा इन्व्हॉल्व होते, कारण इथे एक मेन सबऑर्डिनेट आहे, एक सुपिरियर आहे, त्याने त्याच्या अंडर दोघांना काय केलेलं आहे, मॅनेज केलंय. देन अगेन तो काय करतोय, अजून तिघांना मॅनेज करतोय. म्हणजे ह्या लेवल इन्क्रीज होत गेल्या. प्रत्येकाच्या कॅपॅबिलिटीनुसार आपण त्यांना वेगळं रेम्युनरेशन पे करत असतो. ओके, म्हणजे लेवल ज्या मध्ये आहेत त्या सेम असतात असं नाही, म्हणजे त्यांची मे बी पोझिशन सुद्धा वेगळी असू शकते. हा, ही जी लेवल आहे ना ही वाली, सपोज ह्यांची थोडीशी रेम्युनरेशनची लेवल वेगळी असते, ह्या सगळ्यांची सेम असणार, ह्यांची सेम असणार आहे, बट ही नॉट अ सेम, थोडीशी वेगळी असते. दॅट इज. कुठे आलो होतं आपण? टू मच कंट्रोल ओव्हर एम्प्लॉईज माइट हॅम्पर द ओरिजिनल टॅलेंट अँड क्रिएटिव्हिटी. बेसिकली बऱ्याच वेळी त्यांचं ओरिजिनल टॅलेंट बाहेर पडेल असं नाही, क्रिएटिव्हिटी ती दाखवतील असं नाही. ठीक आहे. एक्सटेंडेड हायरार्की ऑफ कंट्रोल रिझल्ट इन द लॉंग टाइम ऑफ डिसिजन मेकिंग. तो डिसिजन मेकिंग थोडंसं काय होऊ शकतं तर डिले होऊ शकतं असं सांगितलेलं आहे. सपोज जसं आपण सांगितलं की लेवल जेव्हा इन्क्रीज होतात तेव्हा थोडासा डिसिजन मेकिंग मध्ये डिले होऊ शकतो. अँड
नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल प्रिव्हेंट क्रॉस फंक्शनल प्रॉब्लेम सॉल्विंग. जर काही क्रॉस फंक्शनल काम असेल तर मात्र नॅरो थोडंसं काय करतो तर कॉम्प्लिकेट आहे किंवा तो तिथे सुटेबल नाही असं म्हटलं जातं. तेव्हा वेगवेगळे डिफरंट नेचर असेल कामाचं. वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल. Wide span of control means single manager or supervise oversee large number of the subordinate at the same time. That is why this is tries to flat organizational structure. जसं सांगितलं की याला फ्लॅट म्हटलेलं आहे त्याला काय म्हटले आपण सॉफ्ट. ओके. then advantages more delegation of authority, more delegation in the sense division of work into smaller part. लक्षात ठेवा advantages चा पार्ट आहे. डिलिगेशनचं मिनिंग लक्षात ठेवा. डिलिगेशन मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. आता खूप सारे एका लेवल वरती गेले सगळे. मी सांगितलं रे पहिल्या नंबरचा जो कॅन्डिडेट आहे त्याने एवढं काम करा, सेकंड नंबरचा आहे त्याने एवढंच काम करा, थर्ड नंबरचा आहे त्याने एवढं करा. दॅट मीन्स डिलिगेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. देन डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजर. मॅनेजर स्वतः छान डेव्हलप होतो इथे कारण त्याला ऍट द सेम टाइम लार्ज नंबर ऑफ पीपलना हँडल करावं लागतं. देन क्लिअर पॉलिसी. आता इथे खूप सारी लोक डिसिजन घेत आहेत का नाही. सिंगल मॅनेजर कॅन टेक डिसिजन. दॅट इज वाय क्लिअर पॉलिसी की त्या मॅनेजरला माहिती आपल्याला काय करायचंय काय करायचं नाही. दॅट इज इन अ वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल सबऑर्डिनेट आर मोर इंडिपेंडंट. आता सबऑर्डिनेट म्हणजे कोण जे सगळ्या लेवलवरचे आहेत ते सबऑर्डिनेट आणि मॅनेजर आहे तो कोण आहे सुपिरियर आहे. तर सबऑर्डिनेटला माहिती की मॅनेजरने आपल्याला काम जे दिलेलं आहे तेवढं काम आपल्याला क्लिअर ठेवायचं. बाकी लोक काय करतात डझंट मॅटर. माझं काम मला करायचंय कारण डिलिगेशन करून देते. तर सगळ्या लोकांना सेम टाईप ऑफ काम दिलेलं नसतं. प्रत्येक एक काम जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करून दिलेलं आहे. जसं तुमच्या प्रोग्रामचं तुम्ही केले. एकानं रांगोळीचं तर रांगोळीचं तो काय ते करेल, एकाने फोटोग्राफी तर फोटोग्राफी करेल, एक रेकॉर्डिंग करतो तर रेकॉर्डिंग करेल, एक स्टेज अरेंजमेंट करेल. म्हणजे आपण एकमेकांच्या कामांमध्ये ढवळाढवळ केली का हो नाही. आपण आपलं काम बेस्ट केलं. राईट. दॅट मीन्स इथे काय होणार आहे इंडिपेंडंट. क्लिअर. देन फेवर लेअर इन द हायरार्की. हिवच लेअर असणार आहे तिथे हायरार्की इन द मॅनेजमेंट. मोस्टली सिंगल लेअर. ओके सिंगल लेअर असेल. द नेचर ऑफ वर्क इज रिपीटेटिव्ह. सेम टाईप ऑफ काम आहे अशा वेळी वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल काय केलं जातं यूज केलं जातं. लक्षात ठेवा. अँड लास्ट लेस डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन सबऑर्डिनेट अँड मॅनेजर. आता हे लक्षात ठेवा लेस डायरेक्ट कम्युनिकेशन. आता आपण म्हणू अरे का जसं आपल्याला माहिती की मोठा क्लास आहे तेव्हा जसं आता मी तुम्हाला म्हटलं की तुमचा छोटा क्लास आहे वी कॅन इझिली कम्युनिकेट टू इच अदर. पण जेव्हा एका क्लासमध्ये 100 स्टुडंट असतात तेव्हा प्रत्येकासोबत कम्युनिकेट करणं पॉसिबल होतं का नाही. किंवा स्टुडंट सुद्धा काय म्हणतात अरे कशाला कम्युनिकेट व्हायचंय खूप क्लासमध्ये स्टुडंट आहेत नको कम्युनिकेट व्हायला त्याच्यापेक्षा आपण आपलं काम कम्प्लीट करूया. सो हा जो डिफरन्स आहे हा इथे बघायला मिळतो. डिसएडव्हान्टेजेस थोडी बघा. ओव्हरलोडेड सुपरवायझर. ओव्हरलोड होऊ शकतो सुपरवायझर वरती खूप सारं काम दिल्यामुळे. देन डेंजर ऑफ सुपरवायझर लॉस ऑफ कंट्रोल. सुपरवायझर कंट्रोलिंग जसं म्हणतो ना की मोठा क्लास आहे कोणतरी मागे बसून आवाज काढतंय लक्षात येतं का पटकन नाही लक्षात येईल. म्हणजे कंट्रोलिंग थोडंसं काय होणार आहे लॉस होणार आहे इथे. देन रिक्वायरमेंट ऑफ हायली ट्रेन मॅनेजरियल पर्सन. जसं आपल्याला माहितीये की सगळ्या टीचरचे लेक्चर सेम फॉर्म मध्ये चालू असतात का. आपल्याला माहितीये की एक्सपिरियन्स एखादा टीचर असेल तर जरा जास्त कंट्रोल करतो. एखादा न्यूली एखादा एम्प्लॉईज असेल तर त्याला थोडंसं कंट्रोलिंग करणं क्लासला आणि मुलांना पण माहिती असतं अरे ह्या नवीन टीचर आहेत ह्यांच्या लेक्चरला मस्ती करायची असं असते की नाही. नाही म्हणजेच काय तर हायली ट्रेन मॅनेजर तुम्हाला वाईड मध्ये रिक्वायर आहे. वाईड स्पॅन ऑफ कंट्रोल साठी हायली ट्रेन मॅनेजर इथे रिक्वायर असणार आहे. देन ब्लॉक इन डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग ब्लॉक असेल कसं बरं. डायरेक्ट कॉन्टॅक्ट फारसा नाहीये कारण तुम्ही विचारतच नाहीये कम्युनिकेट होत नाहीये. दॅट इज वाय डिसिजन घ्यायचं असेल तर आपण काय म्हणतो जला सुपिरियर कधी येईल तो आपल्याला सांगेल तेव्हा आपण काम करू तोपर्यंत आपण काही करायचं नाही. म्हणजेच काय डिसिजन मेकिंग प्रोसेस इज अ ब्लॉक. इथे ब्लॉक होऊ शकते. देन इनइफेक्टिव्ह मॅनेजमेंट. जर एखाद्या मॅनेजरला कंट्रोल करणं नाही पॉसिबल झालं
तर इनइफेक्टिव्ह मॅनेजमेंट होऊ शकेल. इन्क्रीज वर्कलोड ऑन मॅनेजर. आता जो सुपिरियर आहे त्याला बऱ्याच वेळी थोडासा वर्कलोड जास्त होतो, कारण जर त्याला त्याच्याकडे ते स्किल असेल हँडलिंग करण्याचं, दे कॅन इझिली हँडल. जर स्किल नसेल तर त्याला तो वर्कलोड वाटू शकतो. ओके. देन द रोल ऑफ टीम मेंबर आर नॉट क्लिअरली डिफाईन. आता जसं आपण म्हणतो ना की प्रत्येकाला त्याचा रोल माहित असतो असं नाही, कारण हा रिपिटेटिव्ह टास्क आहे. बरेच जण असं असतं की चला आजचं रोजचं काम झालं ना बस, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही करायचं नाही. म्हणजेच काय होतं तर याचा एक डिसएडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळतो. अँड लेस कम्युनिकेशन बिटवीन मॅनेजर अँड सुपिरियर. आता तुम्ही हा पण विचार करू शकाल की इथे तर लेवलच नाहीये, इथे तर हायरार्की फारशी नाहीये, मग कम्युनिकेशन का नाही होते? कारण जे एकच लेवल आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ सबऑर्डिनेट जास्त आहे. दॅट इज वाय कम्युनिकेशन लॅक होत. कारण एक मॅनेजर किती लोकांसोबत बोलू शकेल ऍट द सेम टाइम? दॅट्स ओके. अँड लास्ट, रिड्यूस कंट्रोल ऑफ द मॅनेजर. याच पार्ट. ठीक आहे. फॅक्टर्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.